श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ भक्तो नमस्कार। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगण्यात जात आहे की जेव्हा तुम्ही भक्तिभावाने पूजा करता किंवा ध्यान करता तेव्हा तुम्हाला अचानक जांभई यायला लागते, आळस येतो, डोळ्यात पाणी येते किंवा शरीर जड झाल्यासारखे होते। तर असे का होतं? आपल्यापैकी बरेच भक्तगण अशा शंका मला वारंवार विचारत असतात। अनेकांना असे वाटते की ही केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असेल, परंतु बघतो खरे सांगायचे तर यामागे एक गूढ आध्यात्मिक अर्थ आणि दैवी कारणे आहेत। या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत, तर यात ईश्वरी लीलांचा एक अदृश्य संकेत आहे। परमेश्वर आपल्या भक्तांवर किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणात किती शक्ती आहे हे लक्षात घेतले की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतील, आणि हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। बघतो मी हे इच्छितोय की अगदी बारकाईने तुम्ही या गोष्टींना समजून घ्यावे। जर तुम्ही आध्यात्मिक मार्गामध्ये प्रवेश करू इच्छिताय, तुम्ही भक्ती करू इच्छिताय, तुम्ही दैविक कृपेला प्राप्त करून घेऊ इच्छिताय, तुम्ही देवी देवतांना आकर्षित करू इच्छिताय, त्यांचा अनुभव प्रचिती करून घेऊ इच्छिताय, तर तुम्हाला काही गोष्टींच्या बाबतीत आधीच माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे। तत्पूर्वी बघतो अत्यंत महत्त्वाचे सांगू इच्छितोय, तुम्ही दररोज हे एक काम करण्यास सुरुवात करा की रोजच्या रोज आपल्या घराच्या छतावर अथवा अंगणात एक मातीचे भांडे ठेवून त्यामध्ये न चुकता पाणी भरून ठेवण्यास सुरुवात करा, जेणेकरून पशुपक्ष्यांची पाण्याने तहान भागेल। त्यांच्यासाठी मूठभर धान्य पेरून ठेवा, जेणेकरून पशुपक्षी यांना खाऊन आपले पोट भरून त्यांचा आत्मा तृप्त होईल। कारण की बघतो असे केल्याने दैवीय शक्तिया तुमच्यावर अतिप्रसन्न होतात, तुमचे पित्र प्रसन्न होतात आणि तुमच्या कुळदेवी आणि कुळदेवतेचा वास सदैव तुमच्यावर व तुमच्या घरामध्ये कायम बनून राहतो। आणि तुम्हाला हे जे कुळदेवी, कुळदेवता आणि पित्र आहेत हे तुम्हाला रंकाचा राजा बनवण्यास मदत करतात। तुम्ही आयुष्यभर श्रीमंत धनवान बनून राहाल। आता वळूयात आपल्या मूळ मुद्द्याकडे की पूजा करताना जांभई का येते, डोळ्यात पाणी, आळस किंवा संपूर्ण शरीर जड झाल्यासारखे का होते? तर पहा बघतो, जेव्हा आपण भगवंताची आराधना करत असतो, त्यांच्या चरणी प्रेमभावाने लीन होतो, तेव्हा नेमके होते काय की आपल्यातील अनंत अशुद्धता, आपल्या कर्मांचे बंधन, आपल्या मनात साठलेल्या इच्छा आणि आपल्यातील वासनांची धुंदी हळूहळू कमी होऊ लागते। आपण जेव्हा या सांसारिक जगात वावरत असतो, आपले कर्म करत असतो, तेव्हा आपल्या जीवनात असंख्य चिंता, मोह, लोभ, अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो। आपण किती प्रयत्न केला तरी काही कर्मे अशी असतात जी कळत नकळत आपल्याकडून घडतात। ही कर्मे आपल्याला लगेच जाणवत नाही, पण ती आपल्या अंतःकरणात खोलवर साठत जातात। परंतु जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजापाठ, ध्यान, साधना, पूजापाठ करत असतो, त्यांचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो, तेव्हा ही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते। आणि तोच हा क्षण असतो जेव्हा आपले शरीर त्याचा विरोध करायला लागतं। कारण की बघतो मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखळदंडात अडकलेला असतो। भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे आहे, आणि हा अग्नी सर्व वाईट संस्कार, दुष्ट प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो। पण जसे काही काळ अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसावत नाही, तसे आपल्या शरीराला आणि मनालाही हा परिवर्तनाचा प्रकाश सोसणं कठीण असतं। आणि म्हणूनच बघतो जेव्हा आपण ध्यान करतो, मंत्रजप करतो किंवा ईश्वर चिंतनात तल्लीन होतो, तेव्हा आपले शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतात। आणि हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्षे आपल्या अंतर्मनात साठलेली आहे। जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात गढून जातो, तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते। त्या क्षणी आपल्याला जांभई येते, डोळ्यात पाणी येते, शरीर जड झाल्यासारखे होते, आळस वाटतो किंवा झोप यायला लागते। ही सर्वच लक्षणे दर्शवतात की आपले मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे। हे असे समजा तुम्ही खूप दिवसांच्या नंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्षे न उघडलेले सामान आहे। जसजसे तुम्ही त्या खोलीतील वस्तू हलवायला लागता, तसतशी धूळ उडायला सुरुवात होते। काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात, डोळ्यात पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं वाटतं। पण जर तुम्ही तिथल्या वस्तूंना स्वच्छ केल्या, धूळ झाडली, सर्व साहित्य व्यवस्थित लावलं, तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न होतं। आणि अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणाचं असतं। बघतो आपले मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखे आहे, जिथे वर्षानुवर्षे वाईट विचार, कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते। जेव्हा आपण भगवंताचे नाव घेऊन साधना सुरू करतो, तेव्हा या साठलेल्या गोष्टी हलल्या जातात,
त्याचं अस्तित्व डगमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते. आणि म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभई येतात, डोळ्यात पाणी येतं, आळस येतो किंवा शरीर जड झाल्यासारखं वाटतं. पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं, शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला मिळते. हीच गोष्ट आपण श्री स्वामी समर्थांच्या श्री दत्तगुरू महाराजांच्या उपासनेत पाहतो. तुम्ही अनेक भक्तांच्या कथा ऐका. काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा, काहींना झोप यायची, काहींना पाठमोऱ्या जांभया यायच्या. पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरूच ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनात श्री दत्तगुरू महाराजांची, स्वामींची तसेच त्यांच्या प्रिय इष्ट देवी देवतेची कृपा दृष्टी झाली. तसेच बघतो, डोळ्यात पाणी येण्यामागे एक मोठा अर्थ आहे. एखाद्या भक्ताला जर त्याच्या प्रिय इष्टदेवतेची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनात असलेली कठोरता दूर केली पाहिजे. परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे हे अश्रूंच्या स्वरूपात आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. आता तुम्हीच विचार करा की एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली तर त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यात काय येईल? आनंद अश्रूच येतील ना? अगदी तसेच आपल्या इष्टदेवतेशी असलेल्या आत्म्याची ओळख हेच त्या अश्रूंचा खरा अर्थ आहे. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत असाल, त्यांच्या नावाचा जप करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल, जांभई येत असेल किंवा आळस येत असेल तर घाबरू नका. श्रद्धेने पुढे जात राहा. कारण जसजसं तुम्ही शुद्ध होत जाल तसतसा हा आळस नाहीसा होईल आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद प्रकट होईल. ही फक्त एक परीक्षा आहे जी पार केली की परमेश्वराच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्कीच होईल. ही झोप, हा आळस, हे अश्रू हे सर्व काही साधनेच्या प्रवासातील टप्पे आहे. जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेल्या नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे. आणि ही प्रक्रिया सहन करणे कठीण जाते कारण आपले मन कायम भौतिक सुखाच्या मोहात गुंतलेले असते. म्हणूनच आपल्या मनात अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करू, आज नामस्मरण थोडे कमी वेळ करू, उद्या अधिक करू. पण हाच मोहाचा प्रभाव आहे आणि तो जिथे आहे तिथे भगवंत नाही. म्हणूनच तुम्हाला झोप येऊ लागली, आळस वाटू लागला तरीही भगवंताचे नामस्मरण तुम्ही सुरूच ठेवा. याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहील, तर उलट ही केवळ सुरुवात आहे. जसजशी साधना अधिक दृढ होते तसतसे हे अडथळे आपोआपच नष्ट होतात. जसा सूर्य उगवल्यावर रात्र नाहीशी होती तसेच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्मांचा प्रभाव लयाला जातो. त्यामुळे बघतो, आपल्या प्रिय इष्टदेवतेवर निस्सीम श्रद्धा ठेवा. जसे लहान मूल आईच्या कुशीत गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही, तसेच जर तुम्ही स्वामींना पूर्णतः शरण गेलात तर तुम्हाला या जगात कशाची भीती राहणार नाही. परमेश्वराने तुमचा हात एकदा धरला की तो तुम्हाला कधीही सोडणार नाही. बघतो, मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. खूप खूप धन्यवाद.